मी खोटे सांगत नाही. प्राणात मी खोटं सांगत नाही. माझ्या बहिणीवर आरोप करायचा नाही. तुझ्या बहिणीवर आरोप करायचे नाही. माय मावल्या ना पुन्हा पारसा सरले नाही, पण हे आता सरत नाही. लई पुन्हा एक अंकाचा एक दहा फणा सरले तरी एवढ्यात इथं संपवण्यात येतील. कारण उजळलेला आहे तरी अशीच हा बहिणीच्या बदल भावाला मगाने चौथे. पण इथं संगीता विनाकारण या घरामध्ये वाईट होतील. पण तो संगीता खरा तरी सीता माता कसे सत्यवान की तसे या संगीताचा या घरामध्ये असते. पण पुन्हा या लता या घरामध्ये आली ना तरी या घराची पूर्ण सत्यानाश होते. पण थोडा रात असले तरी तुम्हाला समजावून सांगायला होतं, पण पार झालं. काही आतापर्यंत तुम्ही ऐकलं, काही चुकाफुला झाल्या तरी माफ करावा. हा खेळ आपल्याच गावामध्ये खेळावा म्हणून हा जितेनं हा खेळ हा संक्रांतीच्या सणानिमित्तानं ठरलेला आहे. बांधवांनो, आमचा कनिष्ठ सुद्धा जमवले नाही, माझा सुद्धा वाईस बसलेला आहे. याच्यात काही माझा एकही कमी नाही आहे. मी कवी माणूस नाही आहे. जे महाराष्ट्र बेरी चकबेदीवरून आणलो किताब त्याचं किताब लिहून त्याचं किताब त्याला वापस करलो आणि त्यांचे चालीवर या खेळ आहे. तरी यात काही चुकाफुला झाले तरी आम्हाला माफ करावा. त्या चकबेडीची मिरकंडेला गेल्या वर्षी पहिल्या वर्षी आली होती, तरी हा खेळ मला नाचला. कारण
पूर्ण शोक नाही आहे. हा माझ्यावर आहे बहीण भावाचं वनवास मध्ये सुरू झाले पाहिजे शोक, माहेरचा ईद मध्ये सुरू झाले पाहिजे शोक, काजलचा सुरू झाले पाहिजे शोक. हा पारसा मला गंगा जमुनासारखं वाटलं म्हणून मी आणलो. तरी आमचे ह्या सर्व पोटंपेढीचे कलाकार सर्व मिळून हा खेळ इथं रंगवण्यात आला. बांधवांनो, मी एवढ्या असल्यापासून डणारीत आहे, पण माझ्या घरी आज अद्याप डणारी झाले नाही. पण या खेळ माझ्या घरी सर्व माझे पोटंपेढीचे बांधव सर्व साध्य होऊन हा खेळ इथं होलेला आहे माझ्या घरी. हे स्पष्ट आहे. माझ्या घरी मी काही भजन सुद्धा म्हटलेला नाही, पण हा खेळ झालेला आहे. आपण सर्वांचं काम आहे बोधपेढीचा, म्हणून हा खेळ इथं संपवण्यात येत आहे. बाय मान्यानो, हा तुमच्या मनोरंजन लागे हा खेळ आणलेला आहे. कारण की याच्यामध्ये हा खेळामध्ये जास्त हरकांडे मामाचं असतं. आपण घरामध्ये असले तरी कोणी चहाने सांगलं तरी ऐकावं नाही. चांगला बाई नाही होत, आम्ही ऐकलीच्या बाई होतो. कोणीतरी एकट्यावर चहाने सांगते ना, त्याची गोष्टी ऐकून आम्ही त्याच्यावर रागावा नाही. तो सांगतो बाहेर बाजूला होतो आणि आम्ही तिथं वाईट होतो. या इथं हरकंडा मामाचा पात्र या खेळामध्ये जास्त असते, पण शेवटी त्या हरकंड्याला सुद्धा समजते. चांगला आहे खेळ इथं संपवण्यात येत आहे. काही चुका झाल्या माफ करा. पंचायती म्हणतो.